तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी येथील दरवर्षीप्रमाणे उन्हाळ्याच्या सुट्टीत 10 ते 18 पर्यंतच्या वयोगटासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुल येथे गुरुदेव सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले। या संस्कार शिबिरामध्ये महाराष्ट्र, तेलंगणा, मध्य प्रदेश या राज्यातूनही 200 विद्यार्थी सहभागी झाले आहेत। 1 मे ते 15 मे दरम्यान चालणाऱ्या या सुसंस्कार शिबिरात ध्यान, प्रार्थना, योग, प्राणायाम, भजन, संगीत, संत साहित्य, मार्शल आर्ट, कराटे, लाठी काठी, रोख, मल्लखांब इतर मैदानी खेळ शिकवले जात आहे। तर राष्ट्रप्रेम, स्वावलंबन, व्यसनमुक्ती, व्यक्तिमत्व विकास असे विषय देखील तज्ज्ञांकडून शिकवण्यात येत आहे। हे शिबिर पूर्णतः लोकसहकार्याने चालते। स्वयंप्रेरणेने गुरुदेव सेवा मंडळातील कार्यकर्ते एक वेळचं भोजन दान करत आहे, तर गावागावातून धान्य स्वरूपाचं सहकार्य पाठवलं जात आहे। शिक्षक यावेळी सेवाभावाने काम करताना दिसून येत आहे। दरवर्षीप्रमाणे श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 60-70 संस्कार शिबिराचं आयोजन केले जाते। त्यापैकी श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुल मोझरी येथील सुसंस्कार शिबिर गेल्या 1 मे पासून सुरू झालेलं आहे। 15 मे पर्यंत हे संस्कार शिबिर चालणार आहे। याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून, त्यानंतर तेलंगणा, मध्य प्रदेश अशा 2-3 प्रांतांमधून 270 विद्यार्थी सहभागी झालेले आहेत। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे राष्ट्रीय विचार, त्यांचं संतांचं साहित्य आणि राष्ट्रप्रेम हे या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना शिकवले जाते। सोबतच दिनचर्येमध्ये योग, प्राणायाम, संगीत, व्यक्तिमत्व विकास, आई वडिलांविषयी, वडीलधाऱ्यांविषयी आदरभाव आणि लाठीकाठी, कराटे, योग, प्राणायाम असे सर्व विषय शिकवले जाते। आणि या संस्कार शिबिराच्या माध्यमातून आपल्या देश, धर्म, संस्कृतीचं जतन करण्यात यावं, साधू संत महापुरुषांचे विचार शालेय शिक्षणाच्या बरोबर या मुलांवरती बिंबवावे, एक चांगली संस्कारी पिढी घडवावी हा उद्देश ठेवून दरवर्षी या संस्कार शिबिराचं आयोजन केले जात आहे। शिबिरात पहिल्यांदा आले, अगोदर शिबिराबद्दल काही माहित नव्हते, पण नंतर इथे आल्यावर एक नवीन एक्सपिरियन्स मिळाला। इथे जाताना जेव्हा माझी आई जात होती तेव्हा डोळ्यात अश्रू आले आणि असं वाटलं की आईशिवाय राहतच नाही। पण इथचा परिसर एवढा चांगला होता आणि इथे मला गुरुजी सगळे एवढे छान मिळाले की असं वाटतं की आता एक परिवार आहे आणि इथेच राहावं म्हणून। इथे सकाळी आम्ही रोज 5 वाजता उठतो, आमची प्रार्थना वगैरे असते आणि त्या प्रार्थनामध्ये एवढं काही शिकायला मिळते की असं वाटते की आम्ही एका अशा जागेवर आलो आहे की हे एका स्वर्गापेक्षा कमी नाही। मग नंतर आम्ही आमचा योगाचा क्लास असतो आणि योगाच्या क्लासमध्ये एवढं फ्रेश वाटतं की पूर्ण दिवस असा एकदम मस्त आणि खुशखुशीत जातो। त्याच्यानंतर नाश्ता होतो आणि नंतर आम्ही सगळे मैत्रिणी मित्र मिळून काही खेळ खेळतो। मग संगीत आणि बौद्धिकचे क्लास असतात। संगीतमध्ये आम्ही खूप सारे भजन शिकलो आहे, जे भजन आम्ही पुढे जाऊन कुठे प्रस्तुत करू शकतो। आणि नंतर बौद्धिकचा क्लास होतो, जिथे आम्हाला एवढं काही शिकवलं जातं की पुढे जाऊन आमच्यामधून कोणीही बिना कामाचं राहील नाही, म्हणजे फ्युचरमध्ये त्यांना काही ना काही करायला मिळेलच मिळेल। कारण इथे आम्हाला भाषण कसं देणं किंवा सूत्रसंचालन कसं करणं अशा खूपशा वस्तू शिकवतात, जे आम्हाला फ्युचरमध्ये खूप कामात येईल। मग आमचा जरा ब्रेक असतो आणि त्याच्यानंतर आमची कराटेची क्लास असते, त्याच्यामध्ये आम्हाला सेल्फ डिफेन्स कसं करणं हे सुद्धा शिकवतात। ते आमच्यासाठी खरंच खूप खूप लाभदायी आहे। मग लाठीकाठी असते आणि नंतर पुन्हा प्रार्थना, ध्यान, मग जेवण करतो आणि मग झोपतो। मी प्रज्वल बंडूजी टोंगे, विद्यार्थी श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुल। गेल्या 3 वर्षांपासून मी या श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिरातला एक विद्यार्थी आहे। सुसंस्कार शिबिरामध्ये काय शिकवल्या जाते तर सुसंस्कार शिबिरामध्ये नेमकं जीवन जगण्याची खरी कला शिकवल्या जाते। कारण आम्ही वर्षभर शाळेमध्ये जात असतो, पण शाळेमध्ये आम्हाला फक्त पुस्तकी ज्ञान दिलं जाते, पण खरं जीवनाचं शिक्षण काय आहे आणि जीवनात जे नेहमी उपयोगी येते ते खरं शिक्षण आम्हाला या सुसंस्कार शिबिरामध्ये शिकवल्या जाते। त्यामध्ये स्वरक्षणासाठी लाठीकाठी, कराटे या प्रकारचं शिक्षण आम्हाला दिलं जाते। त्यानंतर संगीत विषयाचं काही प्राथमिक ज्ञान आम्हाला या सुसंस्कार शिबिरामध्ये दिलं जाते। आणि सामुदायिक प्रार्थना आणि सामुदायिक ध्यान याच्या माध्यमातून संस्कार करण्याचं कामसुद्धा आम्हाला या सुसंस्कार शिबिराच्या माध्यमातून आमच्यावर केलं जाते। आणि या सुसंस्कार शिबिरामध्ये जेव्हापासून मी यायला लागलो त्यानंतर माझ्यामध्ये कुठेतरी बदल होत आहे असं मला जाणून आलं। कारण ज्या वेळेला मी गावामध्ये होतो त्यावेळेला गावामधली संगत, गावातील मुलांची संगत ही कुठेतरी वेगळ्या दिशेने जात होती आणि आजच्या या युगामध्ये मोबाईलचं व्यसन कुठेतरी लागलं आणि त्या काळामध्ये ही वाईट संगत तुटून या सुसंस्कार शिबिराच्या माध्यमातून कुठेतरी माझ्यामध्ये कुठेतरी परिवर्तन होत आहे असं मला या सुसंस्कार शिबिराच्या माध्यमातून दिसून येते। या सुसंस्कार शिबिरामध्ये आम्हाला वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे सर्व मार्गदर्शक येऊन मार्गदर्शन करतात। आणि आज जे समाजामध्ये जातीभेद सुरू आहे, धर्माच्या नावावर लोक भांडत आहेत, पण या सुसंस्कार शिबिरामध्ये
गेल्या अनेक दिवसांपासून प्रत्येक वेगवेगळ्या धर्माचे मान्यवर मंडळी येऊन आम्हाला त्या धर्माविषयीची माहिती देण्याचं काम करतात आणि ते सर्व ऐकल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की सर्व धर्माचा सारसुद्धा एकच आहे आणि ते आम्हाला सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून या सुसंस्कार शिबिरामध्ये संस्कार देण्याचं काम सर्व मार्गदर्शक मंडळी करतात। त्यामध्ये आमचे मार्गदर्शक आदरणीय रविदादा मानव आहेत, आदरणीय छायाताई मानव आहेत, आदरणीय सुधीर निस्तानी गुरुजी असतील, त्याचप्रमाणे आदरणीय नामदेवराव गव्हाळे गुरुजी, आदरणीय भाऊसाहेब तुटे गुरुजी, या सर्व मार्गदर्शक मंडळींच्या माध्यमातून आम्ही या सुसंस्कार शिबिरामध्ये सुसंस्काराचे धडे घेत आहोत। जनजागर मराठीसाठी दिनकर सुंदरकर, अमरावती।